नमस्कार. नमस्कार. नमस्कार दर्शक, मी राजेंद्र गरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आज आमच्या इथे श्री विशाल चंद्रकांत विचारे हे नवी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 येथून निवडून आले नगरसेवक, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून निवडून आलेले नगरसेवक आमच्याकडे आलेले आहेत. श्री विचारे हे गेली अनेक वर्ष, सुमारे 28 वर्षांपूर्वी वास्तव्यास आहेत. रायगड जिल्ह्याच्या फळसप या गावचे मूळ रहिवासी असलेले विचारे यांनी भारतीय विद्यार्थी सेना, युवा सेना, शिवसेना, तिथून उपविभाग प्रमुख आणि आता नगरसेवक अशा विविध पदांवर काम केलेलं आहे. आणि त्यांची ही राजकीय आणि सामाजिक वाटचाल जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना इथे पाचारण केलेलं आहे. तर श्री विचारेजींचं मी आमच्या स्टुडिओत हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर ज्या गोष्टीची माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला जी आवड असते ती नवे शहरची मुलाखत गेल्या अनेक वर्ष माझी इच्छा असायची की एक ना एक दिवस आपणही गरज साहेबांबरोबर ती मुलाखत देऊ. त्यासाठी मी सर्वप्रथम नवे शहर परिवाराचे आभार मानतो. आज खऱ्या अर्थाने मला आनंद झालेला आहे की मी नवे शहर कुटुंबाबरोबर या ठिकाणी माझ्या राजकीय जीवनातले जे काही अनुभव आणि माझ्या तुमच्या बरोबर मी मांडणार आहे. पुनश्च आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पहिलाच प्रश्न असा असेल, शिवसेनाच का? कारण तुम्ही जेव्हा राजकारणाबद्दल समजू लागला, तुम्हाला समाजकारणाची जाण यायला लागली, भान यायला लागलं, तर त्यावेळी अनेक पक्ष इथे कार्यरत होते, जसं की राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, समाजवादी पक्ष असेल. शिवसेनात निवडाविषयी काय वाटलं? गरसर मी अशा ठिकाणावर माझा जन्म झाला. दक्षिण मुंबईतील दादरच्या भागातला मी रहिवासी. आणि त्या ठिकाणी रहिवास करत असताना दादर म्हणजे शिवसेनेचा, दक्षिण मुंबई म्हणजे बालेकिल्ला. आणि माझ्या कौटुंबिक वातावरण शिवसेनेचंच कुटुंबामध्ये असल्यामुळे त्यावेळी तत्कालीन त्या ठिकाणचे खासदार म्हणजे माझी ओढ शिवसेना शाखा क्रमांक 52 या शाखेपासून सुरुवात झाली. आणि त्या ठिकाणचे तत्कालीन खासदार मोहन रावले वयाच्या 5व्या आणि 6व्या वर्षी मी त्यांच्या प्रचाराच्या ट्रकमध्ये जाऊन शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद ह्या पद्धतीचं बोलायला येत नव्हतं, तिथपासून शिवसेना जिंदाबादचे नारे देत मी शिवसेनेत आणि वडील भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून शिवसेनेत सक्रिय अरविंद सावंत साहेबांबरोबर असल्यामुळे आपसूक शिवसेना परिवाराशी आमचं म्हणजे शिवसैनिक, आमचा परिवार शिवसैनिक आहे, त्यामुळे शिवसेना एके शिवसेना. आता याला जोडून माझा पुढचा प्रश्न असेल, मग अशी ही शिवसेना, अशी मराठी माणसांचा एकेकाचा जवळचा वाटणारा पक्ष, हा पक्ष आता वारंवार का बरं फुटतोय? खरंच शिवसेनेचा जन्म हा मराठी माणसासाठी, सर्वसामान्यांसाठी झालेला जन्म होता. आणि त्या दरम्यान स्थानिक लोकाधिकार या समितीच्या मार्फत असो की प्रत्येक ह्याच्या शिवसेनेमुळे अनेक लोकांचं त्यावेळी भलं झालं. आणि तिकडून शिवसेनेची सुरुवात झाल्यानंतर अनेक जण शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर कालांतराने कसं राजकारणात जेवढं पसतं तेवढंच खावं आणि ह्यांनी फार अपेक्षेने हे लोक काय म्हणतो आपण, ज्यावेळी ह्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये धन आल्यानंतर मग ते लपवावं कसं, तर मग ते सत्तेची कुठेतरी कुबडे हातात घ्यावी या दृष्टिकोनातून हे सगळे धावत इतर पक्षात गेले. मग अशी ही शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचा संतप्त तरुण तडफदार शिवसैनिक आणि मुंबईतला शिवसैनिक, ठाण्यातला शिवसैनिक, नवी मुंबईतला शिवसैनिक मला त्या मुंबई आणि ठाण्याच्या शिवसैनिकापेक्षा थोडासा मावाळ, थोडासा सौम्य असं का बरं दिसून येतो? आक्रमक संतप्त शिवसैनिकांनी हे मोडलं ते तोडलं, या बातम्या आम्ही पत्रकार म्हणून जे वाचत आलोय मुंबई आणि ठाण्याचे शिवसैनिक. मी पुन्हा एकदा आपल्याला एकच सांगेन, काळाप्रमाणे वेळ बदलत असते. त्या बदलत्या
राजकारणात ज्या पद्धती शिवसैनिकांनी लोकांसमोर प्रेझेंट होणं असतं त्या पद्धतीने नव्या मुंबईची शिवसेना, ह्या नव्या मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष या ठिकाणी कार्यरत आहे. शिवसेना हा तरुणांचा पक्ष म्हणून मानला जायचा. बाळासाहेबांचं वय जरी जास्त होत गेलं, शिवसेना पक्ष जरी वर्षांनी वाढत गेला, तरी बाळासाहेबांची नाळ हे तरुण वर्गाशी जोडलेली राहिली. त्यांना तरुण तडफदार युवक हा शिवसैनिक म्हणून हवा असायचा. तर ती जी आता पोकळी निर्माण झाली बाळासाहेब गेल्यानंतर, आणि आता एक युवकांचा पक्ष जेन जी वगैरे काय तुम्ही म्हणत असाल त्याला, तर अभिजित दिपके या नावाच्या युवकाने कॉक्रोच जनता पार्टी नावाचा एक पक्ष स्थापन केला. बरं, आभासी असेल, नोंदणी झाली नसेल काहीतरी, तर त्याच्या मागे अनेक तरुण जाताना दिसतात. पण महाराष्ट्रातलाच हा अभिजित दिपके, आपल्या पक्षाची स्थापना सुद्धा एका मराठी माणसाच्या पुढाकाराने म्हणजे अण्णा हजारे यांच्या आंदोलनातूनच झाली. पण महाराष्ट्र ही अशी भूमी आहे, तर अशा भूमीतलं शिवसेना या आपपेक्षा, या कॉक्रोचवाल्यांपेक्षा जुना पक्ष. मग आपले युवक शिवसेनेकडे आकृष्ट होण्याऐवजी या कॉक्रोचवाल्यांकडे कसे काय जायला लागले? शिवसेनेकडे युवक कालही होते, आजही आहेत. आपण पाहाल तर प्रत्येक नव्या मुंबईत असो किंवा महाराष्ट्रात असो, मी आपण सांगू इच्छितो की मी युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा पदाधिकारी म्हणून मी कार्यरत आहे. माझ्याकडे कोल्हापूर आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये युवा सेनेचं काम करायला मी त्या ठिकाणी संघटनेच्या कामासाठी जात असतो. त्या ठिकाणी प्रचंड मोठी अशी आमची युवकांची फळी आहे. ज्या ज्या ठिकाणी आमचे मेळावे, हजारोचे मेळावे होत असतात. कार्यकर्ते आहेत, कार्यरत आहेत. फक्त एवढंच आहे, काळ बदलल्यामुळे थोडासा हे आपण बोललो डिफरन्स हा वाढत स्वरूप बदलत चालला आहे कार्यकर्त्यामधला. आपण म्हटलं आक्रमकता ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी नक्की शिवसैनिक आक्रमक झालेला आपण सगळेजण पाहत आहात. बाळासाहेब एका ठिकाणी म्हणाल्याचं मला आठवतंय, जेव्हा छगन भुजबळांनी शिवसेना सोडली की यांचा पराभव माझा साधा शाखा प्रमुख करेल, आणि त्यानुसार ते झालं. नक्कीच बाळा नांदगावकर यांनी छगन भुजबळांचा त्यावेळी पराभव केला होता. पण आता शिवसेनेतून लोक जे सोडून गेलेले आहेत, तर ते पूर्वी होते त्याच्यापेक्षा त्यांची संख्या वाढलेली आहे. निवडून येणाऱ्यांमध्ये बोलतो मी, मतपेटीच्या माध्यमातून निवडून येणारे शिवसेनेचे लोक, मग त्याला आता काही शिंदे सेना वगैरे काय नाव असेल ते, किंवा त्याला शिवसेना तुमचं अधिकृत पक्षाचं नाव, झेंडा त्यांनी घेतलाय ते, तर ती संख्या वाढते या उद्धव बाळासाहेब. त्याला कारण ते 50 कोटी फुटायला घेतात ना, ते 50 कोटी कुठे खर्च केले इथेच करतात ना, म्हणजे खर्च करून निवडून येतात. 100% पैशाच्या जोरावरच त्यांचं चालू आहे. आपण बघत असाल, आज पिढी जर त्या ठिकाणी तोच पैसा जर लोकांच्या कामधंद्यासाठी, आरोग्यासाठी लावला, तर आज एवढे पैसे देऊन आपण पाहत असाल ही आता 6 खासदार जे चालले आहेत ते कशा करता चाललेत? कुठला विकास करायचा आहे ह्यांना? काय विकास करायचा आहे? विरोधात थांबून विकास होत नाही. आजपर्यंत कधी विरोधक नव्हते. मला तर वाटतं भारतीय जनता पार्टीलाच विरोधक ठेवायची आवश्यकता वाटत नाहीये, असं चित्र या देशामध्ये आणि या राज्यामध्ये कुठेतरी दिसून येत आहे. नवी मुंबई ही सुनियोजित नगरी असं जाहिरात करून सांगितलं गेलं, बोलावून सांगितलं गेलं सिडकोने जेव्हा ही नगरी उभारली तेव्हा. आणि हे सुनियोजन आता कुठेतरी ढेपाळण्यासारखं वाटतंय, कारण पाणी प्रश्न आता गंभीर होत चाललेला आहे. पाण्याच्या वेळेमध्ये कपात झाली आहे, पाण्याच्या दाबामध्ये कपात झाली आहे. शिवाय नवी कधी न भेडसावणारा प्रश्न विजेचा, ती वीज न सांगता अचानक वारंवार गायब व्हायला लागलेली आहे. मग हे सुनियोजित शहरात राहणारे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तर या प्रश्नांकडे तुम्ही कसं बघता? मुंबई सारखी आंदोलन इथे का होत नाही? सिडकोची प्लॅनिंग सिटी म्हणून नवी मुंबई ओळखली जाते. कसं असतं, आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या, मी म्हणेन एखाद्या घरामध्ये जो कर्ता पुरुष असतो त्याचं जे लक्ष असतं आणि त्याच्यातून जो मुलं घडतात, तसंच शहरावर लक्ष ठेवण्याचं काम त्यांनी नक्कीच त्या दरम्यान ठेवलेलं, आणि त्यानंतरही त्यांना त्याचा आपण म्हणू शकतो की ते खऱ्या अर्थाने विकासासाठी होते. परंतु गेल्या अनेक वर्ष आमचा पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेच्या या ठिकाणी आमच्यातून गेलेले शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, त्यानंतर या शहराला प्रशासनाचा कालखंड आला. या कालखंडामध्ये
ज्या नव्या मुंबईच्या अत्यावश्यक सेवा होत्या त्या बऱ्यापैकी ठाण्यामध्ये वळवल्या गेल्या, त्या बाहेरच्या ठिकाणी वळवल्या गेल्या. मग कोविडला असो, अनेक आता सभागृहात अनेक विषय हे सत्ताधाऱ्यांच्या मार्फत आणले गेले, ते आपण बघितलं असाल. मग ते गाड्यांचे विषय असो, नव्या मुंबईच्या पैशातून मुंबईसाठी गाड्या, किंवा असे अनेक पाण्याचा विषय, इथलं पाणी ठाण्याला जात आहे. मग बेसिकली आपल्या नव्या मुंबईला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या बाहेर गेल्यानंतर मग कुठेतरी सिस्टम मध्ये बदल होणार. आपण बघत असाल सोशल फॅसिलिटीज साठी जे भूखंड सिडकोच्या माध्यमातून ठेवलेले, त्याची चेंज ऑफ यूज करून किती भूखंड ह्या गेल्या 3.5 वर्षात या ठिकाणी विकले गेले. आता आपण फ्लेमिंगोचा विषय, तर फ्लेमिंगो जो आहे त्या ठिकाणचे भूखंड काढून तिथे कुठेतरी विकले जातात. म्हणजे अगदी कोपरेही सोडले नाहीत. मागील 3.5 वर्षामध्ये सिडकोने कोपरेही विकायचे सोडले नाहीत. हे सगळं आता जे घडतंय, बरोबर आहे. आता तुम्ही जो विषय काढलात की बाबूशाही होती, प्रशासनाची राजवट होती, त्या काळात या गोष्टी चेंज ऑफ व्ह्यूज आणि काय काय गोष्टी करून ठाण्याकडे इकडे तिकडे वळवल्या गेल्या, सिडकोने गेलं. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधींची सत्ता आली, तरीही आयुक्तांकडून एक पत्रकार परिषद घेऊन पाण्याबद्दलच्या काही घोषणा केल्या गेल्या. त्याच्यानंतर तुम्ही लोकप्रतिनिधी आता सभागृहात आवाज उठवला. पण लोकप्रतिनिधी असताना हे होतच कसं? ती फार चुकीची गोष्ट प्रशासनाच्या माध्यमातून झाली. जनरल बॉडीच्या अगोदर तुमच्याकडून काही कामं होणं ते आम्ही समजू शकतो. त्याची सवय तुम्हाला आजही जनरल बॉडी नसल्याप्रमाणे प्रशासन कुठेतरी वागतंय. आज या ठिकाणी प्रशासन जनरल बॉडी आलेली आहे आणि त्या जनतेने कशाला निवडून दिलंय? प्रभागातली कामं करण्यासाठी. आणि ती कामं जर आम्हाला पाण्याचा ज्वलंत प्रश्न असताना त्या ठिकाणी एक विशेष सभा पाण्यासाठी घेणं फार बंधनकारक होतं. ती आयुक्तांनी सभा न घेता फक्त त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन कुठेतरी सारवा करण्याचा विषय केला. बरं, नगरसेवकांना नाही कळवलं तर या शहराच्या प्रथम नागरिक महापौर आहेत, महापौरांना तरी घेऊन जर त्या ठिकाणी तुम्ही पत्रकार परिषद केलं असतात आणि ते जे विषय तुम्ही मांडला असतात तर ते योग्य ठरलं असतं. नवी मुंबईच्या रहिवाशांच्या कराच्या जोरावर जे नवी मुंबई सर्वसाधारण रुग्णालय उभारलं गेलेलं आहे, तर तिथे नवी मुंबईच्या बाहेरचे म्हणजे मुंबईकडचे असतील, मानपूर, गोवंडी, घाटकोपर त्या साईडचे असतील, तर तिकडचे लोक जास्त येऊन इथे उपचार घेताना आढळतात. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला याच्यावर काय भूमिका मांडायला लागेल? ज्या ज्या शहरामध्ये त्या ठिकाणी ते नागरिक टॅक्स देत असतात तर त्यांनी त्या ठिकाणी त्या सुविधा घेणं बंधनकारक असतं. आज नव्या मुंबईतले नागरिक टॅक्स देतात आणि ह्या ठिकाणी बाहेरच्या शहरातून मुंबऱ्यापासून, भिवंडीपासून, मानपूर पासून, गोवंडी पासून येऊन ह्या ठिकाणी लोक उपचार घेत असतील तर मग नव्या मुंबईतला नागरिक कुठे जाईल? आणि माझं म्हणणं आहे की हे जो बाहेरून येणारा जो जे रुग्ण आहे ह्याच्यावर कुठेतरी अंकुश ठेवणं फार गरजेचं आहे. प्रशासनाला विनंती राहील की आपण, आणि इथून पुढच्या महासभेमध्येही मी हा प्रश्न ज्वलंतपणे उचलेन की शहरातल्या लोकांसाठी जेवढा आरोग्याची सेवा आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकतो त्यासाठी आपण प्रयत्न करावे. तर दर्शको, हे आहेत श्री विशाल चंद्रकांत विचारे. त्यांना आम्ही इथे स्टुडिओत बोलवलं आणि आम्ही विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी साध्यंत उत्तर दिली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर, धन्यवाद. दर्शको, श्री विशाल विचारे यांची ही मुलाखत आपणास कशी वाटली ते या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपला कमेंट अर्थात अभिप्राय लिहून अवश्य कळवा. आणि आमचं समाज माध्यम व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब या खालील यूट्यूब हे लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.